त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस करून पुन्हा एकदा आपण या क्रिकेटमध्ये आपल्या छाप सोडणार यात शंका नाही. चला मॅच कडे बोलूया. कॉन्सन्ट्रेशन आणि लहू फडकेला विनंती करतो की आता आपण मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करत आहोत. बोरले आणि तर मंगेशला पण मी इथे बोलवते. आता दोघांनी मिळून जर तुम्ही कोऑर्डिनेशन दोघांनी जर केलं एकत्र या मॅच साठी, कारण मागची मॅच आमच्या गावातली होती त्यामुळे थोडंसं मी त्या मॅच मध्ये रंगत आणली होती आणि आता ही मॅच मी जबाबदारी तुमच्या दोघांकडे सोपवत आहे. धन्यवाद. आता गव्हाण संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण हॅलो संधी आहे. थांबा पंच थोडं थांबा. एक सेकंद एक मिनिट फक्त. उद्या ठीक 4:30 वाजता मॅच सुरू होणार आहे. 3:30 ला पहिला चेंडू पडणार आहे. पहिली मॅच आहे न्यू यंगस्टर गव्हाण विरुद्ध ओमसा इलेव्हन टाकीगाव. दुसरी मॅच आहे संग्राम इलेव्हन नितलस विरुद्ध बॉस फायटर ओवले. तिसरी आहे न्यू यंगस्टर वहाल विरुद्ध एमसीसी धाकटीजुई आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध रियांश इलेव्हन बीसीसी बोरखान. असे उद्याचे 8 संघ आहेत. वेळेवरती यायचं आहे. लहू थँक्यू सो मच. शेवटचा सामना आहे. सिद्धिविनायक वहाल आहे. हा न्यू यंगस्टर नाही, सिद्धिविनायक वहाल असं त्या संघाचं नाव आहे. ओके थँक्यू सो मच. आयुष शेखर कोळी यांच्या वतीनं खरं तर गव्हाण टीम साठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फर्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु वाईड बॉल आहे. सुरुवात थोडीशी गव्हाण टीम साठी आपण सिद्धेश कोळीकडनं म्हणू शकाल की थोडीशी खराब आहे. अगदी सेमीफायनल जाण्यासाठी हा सामना तुम्हाला क्वालिफायर सामना पाहायला मिळतो. मंगेश पहिला बॉल टाकण्यास सज्ज आहे. इथे गुड बॉल, गुड बॉलिंग. परत एकदा प्रफुल्ल असं वाटलं की यार इथेही वाईट मिळतो की काय. मागच्या मॅच मध्ये 2 मॅच मध्ये जो मिळालाय आत्मविश्वास, तो आत्मविश्वास खरं तर या मॅच मध्ये बरंच काही सांगून जाणार आहे बोरले टीमला. मंगेश तर मागच्या मॅचचा आपण 2 मॅचचा विचार केला तर चंबोची बॅटिंग लागली नव्हती. आता या मॅच मध्ये त्याला त्याची उणीव भरावी लागेल. तोच प्रियता फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. सिंगल एक दाबेनं अकाउंट ओपन केला वैयक्तिक संघाचा. 4 षटकांचा सामना. इथेही मात्र आता या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी आहे. कारण का क्रुशियल मॅच, शेवटचे मॅच आहे. इथनं जिंकला तर आपण ट्रॉफीला हात लावण्यासाठी जरूर प्रवेश करू. त्यासाठी हा सामना इथे प्रयत्न करावा लागेल. चपराक चांगले, गॅप भरपूर मोठा आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चौकार. 2 खेळाडू अगदी दीपू आणि सार्थक सनत आहे. चांगली दौड लावली होती परंतु चेंडू सीमा पलीकडे चौकार गेलाय. मंगेश 4च्या मदतीनं धावा एकूण धावफलकावरती 6, 0 विकेट. हा स्टॅट मी म्हणेल ही सुरुवात बोरले टीमला या मॅच मध्ये दमदार कामगिरी करून देईल. गॅप शोधलाय परंतु डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला फेकी असायला हवी होती. तिथे संधी क्रिएट होत होती परंतु अगदी क्षेत्ररक्षकाने सांगितलं की नाही आम्ही स्ट्रायकर एंडला चेंडू फेकतोय. आणि ती संधी खरं तर संदेश पाटीलला मिळाली. 2 धावा. मागच्या मॅच मध्ये हा क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिलं मधल्या काळात आणि तोच क्लास खरं तर उल्वे टीमलाही करायचा होता परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. ओहो, इथे काय कमालीचा एफर्ट होता. सॉलिड मी म्हणेल हा प्रयत्न होता या खेळाडूकडनं. तिथे सनत कोहली होते. गुड एफर्ट. प्रयत्न भरपूर चांगला होता. जर चेंडूने या खेळाडूला बीट केलं असताना तर परत चेंडू सीमा रेषेकडे आला असता परंतु चेंडूला अडवलं. फक्त एकच धाव दिली. पुढचा बॉल. इथे स्विचिट करायचं होतं परंतु काय मिळेल या बॉल वरती. बाईकच्या माध्यमातून लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार आहे.
क्रिकेटचा नियम असा सांगतो की तुम्ही रिव्हर्स खेळण्यासाठी जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला स्ट्रोक खेळायचाच आहे. तुम्ही उजव्या हाताचा फलंदाज आहात तर तुम्ही असं या बॉलला सोडल्यानंतर तुम्ही वाईटची डिमांड नाही करू शकत. हा क्रिकेटचा नियम आहे. त्यामुळे इथे तुम्हाला 22चा चौकारच मिळेल. षटक समाप्त झालं. 13 धावा धावफलकावरती. 13 रन ऑन बोर्ड. आणि प्रत्येक डॉट बॉलला गव्हाण टीमच्या गोलंदाजांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आयुष शेखर कोळी यांच्याकडनं. आणि एक बॉल डॉट झालाय पहिल्या ओव्हरमध्ये. येस आत्तापासून नाही. पहिल्या विकेटला होते. आता विकेटला पण आहेच ती पारितोषिक आहे आणि डॉट बॉलला पण. आता युगांश कोळी आलेत ज्यानं मागे 2 मॅच मध्ये दमदार गोलंदाजी दाखवली होती. युगांश कोळी आलेत. इथे टार्गेट सेट करण्यासाठी बॅटिंग निवडली गेली ज्या अनुमान बोरले टीमनं. आणि टार्गेट सेट करण्यासाठी हा द्वितीय षटक. क्या बात आहे. इथे या लाईनला खेळण्यास संदेश पाटीलसाठी थोडासा त्रास असेल. ज्या पद्धतीने चेंडूला डिलिव्हर केलं होतं युगांश कोहलीनं लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. पहिला बॉल डॉट आलाय. जे 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय इथनं की डॉट बॉल जेवढे येतील प्रत्येक बॉलला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथे 500 मिळवलेत गोलंदाजानं. अजून 5 बॉल बाकी आहेत. तेही डॉट गेले तर युगांश इथे रनआउटची संधी थोडीशी जाणवली होती परंतु चांबो अगदी डेंजर झोनला अगदी जलद गतीने आलाय. वातावरणामध्ये थोडीशी आपल्याला नमी जाणवली जाते. मागच्या आठवड्याचा जर का विचार केला थंडी जास्त प्रमाणात होती परंतु वातावरणामध्ये झालेला बदल अचानक गरमी सोसावी लागते सध्याच्या घडीला. परंतु आता रात्र होत चालली त्यामुळे थोडासा गारवा जाणवतोय आणि त्याचा फायदा त्याचा बेनिफिट इथे बॉलिंग टीमला मिळेल का हाही प्रश्न आहे. बोरले टीमने ते केलंय. गुडगा वाकवला मिड विकेटला. तिथे चेंडूला फेकलाय. 2 टप्प्यानं अडवलंय. फक्त सिंगल पाहायला मिळतोय. एवढा चांगला स्ट्रोक खेळल्यावरती ना एक फलंदाज म्हणून त्याच्या मनामध्ये असतं की धावा चौकार षटकार तरी मिळायला हव्या. पण सिंगल मिळते ना तेव्हा मनामध्ये कुठेतरी जाणवते यार ह्या स्ट्रोकला अजून बॅटचा फ्लो थोडासा वाकवायला हवा होता. गॅप मध्ये चेंडूला ढकलणं ही गरज आहे फलंदाजाकडनं. तो प्रयत्न जरूर करतात परंतु साध्य करता येत नाही त्याच्यातनं. सरळ बॅटनं उडवला बॉलला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार आहे. कडक स्ट्रोक आहे. मागच्या 2 मॅचेस मध्ये जो फॉर्म हरवला होता ना तो मागच्या मॅच मध्ये संदेश पाटीलने थोडासा मिळवला आणि तो घालवलेला वेळ आता किती उपयोगी पडतोय. कारण का मागची मॅच ज्या पद्धतीने जिंकली तो कॉन्फिडन्स वाढला गेलाय. तो आत्मविश्वास उंचावला गेलाय ना की या खेळपट्टीवरती आम्ही चांगला खेळ करू शकतो. आणि त्याची प्रचिती आणि सातत्याने असं म्हटलं जातं की वाईल्ड कार्ड एंट्री ज्याला मिळते ना तर पहिल्या मॅच मध्ये त्याला निसटता विजय मिळाला तर तो थेट सरळ न थांबता ट्रॉफीकडे जातो. आणि एक्झॅक्टली आज बोरले टीम त्याच रस्त्यावरती वाटचाल करताना पाहायला मिळते. का कुणास ठाऊक की या स्पर्धेमध्ये सुद्धा बोरले संघ ट्रॉफीची मजल मारेल. पाहणं अत्यंत गरजेचं की या मॅच मध्ये ते संपूर्ण निर्भर असेल की इथला विजय मिळवला की पुढचं काम सोपं आहे. क्या बात आहे. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू डीप मध्ये चाललाय परंतु एकच धाव आहे. गव्हाण संघ सुद्धा इथे सहजासहजी सामना सोडणार नाहीये. ज्या चुका मागच्या मॅच मध्ये उलवा टीमनं घरच्या मैदानामध्ये खेळत असताना डिफेन्सिव्ह क्रिकेट नाही दाखवलं की गव्हाण संघ आता त्या पद्धतीने खेळ करेल का. कारण का एकाने केली चुकी दुसऱ्याला तिची शिकवण त्यातनं काहीतरी घेता येईल का. क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने घडत असतात परंतु खेळाडूंची मानसिकता मैदानाच्या आतमध्ये थोडी वेगळी असते. पुढचा बॉल मिस करतोय. पूर्णपणे मिस झालाय प्रफुल्ल या बॉल करिता. डॉट बॉल आला. 22 धावा 11च्या सरासरीने आता बनतात. 0 विकेट. ही चांगली भागीदारी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक स्ट्रॉंग भागीदारी बोरले टीम कडनं पहिल्या विकेट साठी इथे मात्र रचली गेली.
दमदार परफॉर्मन्स आहे. 2 षटकं अजून बाकी आहेत. या 2 षटकामध्ये टार्गेट किती धावांचा इथे रचला जाईल यासाठी आता हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो आणि तो थांबवण्यासाठी छोटीशी शॉर्ट मीटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गव्हाण संघ करताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट आहे. 22 धावा धावफलकावरती आता लागल्या गेल्यात. इथून आता गव्हाण टीमला उंच भरारी घ्यावी लागेल जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे. 2 षटकामध्ये झाले गेले सोडून द्या. इथून तुम्हाला बॉलिंग एफर्ट चांगला द्यावा लागेल. इथूनही जर हे षटक निर्णायक राहिले ना तर गव्हाण टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल क्षमता आहे त्या टीम मध्ये. आणि तो गोलंदाजाची इथं निवड केली तो म्हणजे दिपराज कोळी. पहिला बॉल गुड फिल्डिंग रनआउटची संधी होती. या मुंबईत छोटे छोटे जे पार्ट आहेत ना ते गव्हाण टीमला आता कॅच करावे लागतील. पहिल्या 2 षटकामध्ये 2 ते 3 ठिकाणी हे पॅचेस सोडून दिले त्यांनी. कॅच सोडल्या, थोडीशी रनआउटची संधी क्रिएट झाली, तिलाही गमावली गेली. आता त्याच्यावरती थोडासा अभ्यास केल्यानंतर ना या ओव्हरमध्ये त्यांना सुधार करावा लागेल आणि इथून चांगला प्रयत्न करावा लागेल. सरळ बॅटने खेळलाय, अगदी चेंडू लॉंग ऑन नाही मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. तिकडे बॅटचा फ्लो सरळ होता परंतु टोल एंडला लागल्यामुळे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे धाव मिळाली फक्त 1. सिंगल डबलची रणनीती चांगली आहे. यासाठी ही रणनीती फोडण्यासाठी ना एक लालच, इंसान हमेशा लालच का बुरा होता है. या गोलंदाजांना थोडीशी लालच द्यायला हवी जे फसले जातील. लालच दिली एक वाडापट. काय कमालीचा इथे मध्ये प्रयत्न केलाय. अगदी क्षेत्ररक्षक पाहिले तर सिद्धेश कोहली होते. ही लालच असायला हवी. इथेच एक्झॅक्टली बोर्ले टीमचं विकेटचं पतन होण्याच्या संधी क्रिएट करायच्या आहेत आणि ती संधी मिळवायची आहे. सिद्धूने चांगला प्रयत्न होता. एका हातामध्ये ज्या पद्धतीने चिता वरच्या पक्षाला पकडण्यासाठी झेप मारतो ना तशी झेप घेतली होती. अशा वेळेला कधी कधी मुवमेंटला बॉल हातामध्ये झपकन बसतो. हा बसला असता तर परफेक्ट कॅच झाली असते. गोलंदाज तयार आहे. लेग साइडला ही लाईन थोडीशी खराब आहे. लाईन मध्ये बदल करावा लागेल. एकच धाव पाहायला मिळते. पूर्णपणे कंट्रोल मध्ये बॅटिंग करणारी बोर्ले टीम आता तुम्हाला पाहायला मिळते या मॅच मध्ये. त्यांच्याकडे गोलंदाजीची ताकद आहे परंतु हे विसरून चालणार नाही की गव्हाण टीम कडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. मागच्या 2 सामने ज्या पद्धतीने जिंकलेत गव्हाण टीमने ना तो बॅटिंग परफॉर्मन्स इथे आता त्यांना दाखवावा लागेल. खोदून काढला या बॉलला संदेशना. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. थोडसा फ्लंबी थोडासा प्रेशर जाणवला जातोय. या प्रेशरला जर का गव्हाण टीमला दूर करायचं असेल ना तर इथं विकेट घेणं गरजेचं आहे. ओव्हर संपल्यानंतर 12th मॅन देण्यात असू द्या, पाणी आपल्याला घेऊन जायचंय. शेवटचा बॉल आहे. विकेटची दरकरार आहे. विकेटची डिमांड सध्याच्या घडीला गव्हाण टीम कडनं केली जाते. तिची पूर्तता करावी लागेल. आता या येणाऱ्या 7 बॉल जे शिल्लक आहेत ना त्याच्यामध्ये तर सध्याच्या घडीला या ओव्हर मध्ये सिंगल डबल वरती फोकस आहे. म्हणजे इथून सेटअप झाला तर अंतिम षटकामध्ये उंच फटके कदाचित मिळतील पण त्यांना रोखण्यासाठी विकेटची दरकरार ती कमतरता काढावी लागेल गव्हाण टीमला. फुलटॉस बॉल आहे. कॅचची संधी आणि झेल टिपलाय परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे डिमांड केली आहे. झेल तर टिपला गेलाय. जर नो बॉल नसेल तर विकेटची जी शक्यता होती ती मिळेल. काय घडलं जाईल या बॉल वरती. शेवटचा बॉल आहे. चला नीरज सर थोडस वॉर्म अप करा तुम्ही पण. कुशल मुवमेंट आहे मॅचचा. 0 विकेट 28 धावा लागल्या गेल्यात. डिसिजन इज अ पेंडिंग.
यार इट्स अ नो बॉल. फलंदाजाला जीवनदान मिळालंय. अगदी रिव्ह्यू सक्सेसफुल आहे मी तर म्हणे बोरले टीम साठी. थोडासा चिंतेचा विषय आता गव्हाण टीम साठी वाढत चाललाय. यातनं उत्तर शोधावं लागेल आता. हे 7 बॉल अजून शिल्लक आहेत. अजून फ्रीडचा बॉल खेळायचा आहे. तो टाकायचा आहे खास करून गव्हाण टीमला. थोडासा जो शोल्डर डाऊन झालाय ना गव्हाण टीमचा, त्याला आता उंचावावं लागेल. इथनं सामना सोडता येणार नाहीये. इथून तुम्हाला सामन्यावरती पकड निर्माण करायची आहे. सर्वांना वाटतं की इथून सर्व काही संपले. तीच वेळ असते की काहीतरी करून दाखवायची आणि सर्वांना उत्तर देण्याची. हीच ती योग्य वेळ आहे. उडवला हेलिकॉप्टर. फ्रीडचा बॉल आउट ऑफ द पार्क. सीमा पलीकडे षटकार प्रफुल्लच्या बॅटनं आलाय आणि या षटकाराच्या मदतीने एकूण धावा धावपलकावरती लागतात त्या म्हणजे 36. यस झालाय. ड्रिंक्स ब्रेक झालाय ना. यस अजून पाणी हवाय का. चला 12th मॅन सावकाश. संदेश जरा मला वाटते कम्फर्टेबल नाहीये. हाय लाईव्ह चिठ्ठ्या ज्या वेळेला उडवल्या त्यावेळेला बोरले संघ अजिबात या 40च्या लॉटमध्ये अजिबात हा संघ नव्हता. त्यावेळेला अशी चर्चा सुरू झाली की कुठला संघ जर समजा टाइमावर कमी झाला तर मग कुठला संघ. तर त्यावेळेला संदेश आमच्या बाजूलाच बसला होता. दादा जर कुठला संघ आला नाही तर बोरले संघ 100% खेळेल. 36 धावा आहेत. 36 आणि जसा एक संघ कमी झाला त्यांना मी म्हणेन काय लॉटरी मिळाली आणि देव नशीब आहेत त्यांचं खूप जबरदस्त. आणि जशी संधी मिळाली ना या संघाने लहू अगदी त्याचं सोनं करून टाकलं. यस हे चांगलं क्रिकेट आहे. प्रयत्न सध्याच्या घडीला जोरदार प्रमाणात चालू आहेत. परंतु इथे प्रति उत्तर गव्हाण टीमला देण्याची वेळ आली आहे. बहुतांश अंदाज लावला जातो की आता इथे बोरले संघ फ्रंटफुटला दिसतोय. 36 धावा 12च्या ऍव्हरेज पाहायला मिळतात. परंतु गव्हाण टीमला हीच संधी आहे की इथेच आपण कमबॅक करायला हवा आणि तरच या मॅच मध्ये आपण शिरकाव पूर्णपणे करू शकाल. जर इथे 4 धावेचं षटक राहिले 4 ते 5 धावेचं तर डेफिनेटली गव्हाण संघ या मॅच मध्ये 101% कमबॅक करेल. यात शंका नाही. त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. त्यांचाही आत्मविश्वास वाढला गेलाय. परंतु फक्त या मॅच मध्ये कमतरता भासली गेली की पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा जास्त प्रमाणात गेल्या. सिंगल डबल ज्या बनवून दिल्यात ना त्या ती फिल्डिंगची रचना त्याच्यामध्ये थोडासा बदल करायला हवा. शेवटचं षटक आहे. संदेश आलेत आणि स्ट्रायकर एंडला संदेश आहे. पहिला बॉल फुलटॉस. ही चुकी आहे आणि चुकीला पनिशमेंट दिले. षटकार दाखवलाय संदेश पाटीलनं आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण धावा धावपटलावरती 42 लॉस ऑफ 0 विकेट. कदाचित या स्पर्धेमध्ये ना आतापर्यंत ही मोठी भागीदारी पाहायला मिळते आणि तीही पहिल्या विकेटसाठी. बिग सपोर्ट आहे. सपोर्ट सिस्टम भरपूर मोठी आहे बोरले टीमला. परंतु एक क्रिकेट आहे. इथे काही घडलं जाईल. टीम मध्ये एकात्मता असणं गरजेचं आहे. टॅलेंट प्रत्येकामध्ये असते. परंतु तू एकजुटीने जर का टॅलेंट दाखवला गेला तर तुम्ही ट्रॉफीच्या जवळ जाता. क्या बात है. इट्स अ कडक स्ट्रोक आहे. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार. संदेश टू संदेश ही लढाई चांगली लढली जाते. एकूण धावा धावपटलावरती 48 लागल्यात. 48 ऑन अ बोर्ड. पहिल्या विकेटची ही अभेद्य भागीदारी 48 धाव्यांची रचली आहे. संदेश परत एकदा तयार आहे. पारितोषिक गव्हाण टीम साठी लागली होती विकेट्स आणि डॉट बॉल साठी. परंतु तसं कार्य गव्हाण टीमच्या गोलंदाजांना करता आलं नाहीये. क्या बात है. इथे
मिश्रित बॉल होता, मिश्रित कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला गेला आणि त्याच्या बॉल वरती ना थोडीशी बोट फिरवली होती आणि म्हणून हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. बऱ्याच उशिरानं डॉट बॉल आलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती डॉटनं आणि इथे चौथ्या षटकामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथूनही संधी आहे अजून. टप्पा बॉल दिलाय, एकच धाव बनेल, एकच धाव आणि एका धावेनं सांघिक कोठ्यामध्ये 49 धावा लागल्यात. शेवटचे अजून 2 बॉल शिल्लक आहेत. प्रफुल्ल पाटील आलेत स्ट्रायकर एंडला. हाही ताकदवर फलंदाज आहे. शेवटच्या 2 बॉल मध्ये काय करणार आणि किती टार्गेट सेटअप करेल त्यासाठी हे 2 चेंडू आता मात्र प्रफुल्लला खेळायचे. 8 मध्ये 10 बनवल्यात आणि संदेश पाटील 15 बॉल 32. कमालीचा परफॉर्मन्स. 3 षटकार 1 चौकार आहे. नो ड्रॉप. इथे प्रयत्नही भरपूर चांगला होता कारण का समोरच्या दिशेला चेंडू म्हणजे ही झेल टिपणं तेवढं सोपं काम नाहीये. प्रयत्न भरपूर चांगला होता. 50 धावा पूर्ण आहेत आणि 50 धावेची भागीदारी सुद्धा आहे. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठी भागीदारी तीही प्लस पहिल्या विकेटसाठी. जय हनुमान बोर्ले टीम. बजरंग बलीची पॉवर खरे तर या 2 खेळाडूंमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या पहिल्या सत्रातील. स्ट्रायकर एंडला आता संदेश पाहायला मिळतात. 15 बॉल 32 व्यक्तिगत आहे. उडवला बॉलला विकेट मिळेल का? शेवटच्या बॉलला विकेट. संदेश पाटीलला अखेरकार परतावा लागतंय आणि जे पारितोषिक लावलं होतं त्याचा मानकरी जरूर हा गोलंदाज राहील. ओमकार कोहलीने झेल टिपलाय. 50 धावा इथे बनवल्या गेल्यात आणि 51 धाव्यांचं टार्गेट इथे मात्र दिलं गेलंय. सदानंद स्मृती गव्हाण टीमला 24 बॉल मध्ये कंप्लीट करायच्यात. परंतु त्याआधी रॉयल स्पोर्ट्स आयोजित रॉयल ट्रॉफीमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. खास करून आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय आणि रॉयल ट्रॉफीचे जे आमचे सर्व आयोजन कमिटी आहे त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे स्कोरर प्रणय म्हात्रे असतील, आमचे लाईव्ह टेक्निकल टीम आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियली अंपायर्स या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. इथे बोलण्याची संधी दिली आणि या उलवेड नोटमध्ये आमचा आवाज प्रदर्शित करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक आभार. परंतु तुम्ही कुठेही थांबू नका, कुठेही जाऊ नका कारण ते या सामन्याचं शेवटचं सत्र आपल्या समोर घेऊन येतील. आमचं व्हाईस ऑफ शिरवली मिस्टर मंगेशजी पाटील यांचा गोड आवाज तुम्हाला जरूर मायक्रोफोन ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. हॅलो चेक. तर थँक्यू सो मच लव सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. रॉयल स्पोर्ट उलवा आयोजित रॉयल ट्रॉफी आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस रात्र पाहतोय जिथे पहिल्या दिवस रात्रीमध्ये ही शेवटची मॅच ही ट्रॉफीसाठी लढत असेल. एका साईडला संघ बोरले त्या संघासमोर फाईट करत असताना सदानंद स्मृती गव्हाण या 2 संघांदरम्यान ही लढत आहे. इथून जो संघ जिंकेल त्या संघाचं नाव एखाद्या ट्रॉफीवरती कोरलं जाईल. त्याच्यामुळे ही लढत खूप महत्वाची आहे. आता संघर्ष देखील मोठं करावं लागेल कारण की लक्ष्य मोठं. गव्हाण टीम समोर 24 बॉल मध्ये 51 धावांचं लक्ष्य पार करायचा. पहिला सत्र पहिला संदेश पाटीलची दमदार बॅटिंग राहिली. साथ दिला त्याला चांबोना. प्रफुल्ल पाटीलने देखील चांगली बॅटिंग केली. आता सेकंड सत्रामध्ये त्याचं उत्तर खरं तर गव्हाण टीमला द्यावं लागेल. चला लगेच विनंती करेन गव्हाण टीम आपली सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा. अगदी चांगली स्पर्धा. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम उलवे गावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा खरं तर पाहायला मिळतं.
आजच्या दिवसाचे टोटल आराखडा पाहिला तर प्रणय मात्रेने अगदी चांगली स्कोरिंग केली आहे. टोटल आजच्या दिवस रात्रमध्ये 7 नो बॉल पडल्यात. त्याच्यानंतर वाईट 21, 22 मध्ये 5 धावा, लेग बाईज मध्ये 7, टोटल एक्स्ट्रा 40 धावा. त्याच्यानंतर स्कोअर पाहिलं पूर्ण स्पर्धेचा 568. त्याच्यानंतर ओव्हरचा विचार केला 56.4, विकेट पाहिले तर 53, षटकार पाहिले तर 47, चौकार पाहिले 37. त्याच्यानंतर कॅच ड्रॉप 13. काय कमालीची स्कोरिंग आहे. तर देवयानी 11चे पुरस्कृते दीपक पाटील यांच्याकडून बोर्ले टीमसाठी शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला लगेच सलामीची जोडी जा आपण. 51 धावांचं भलं मोठं लक्ष आणि तो लक्षाचा प्रवास 24 बॉलमध्ये करायचा. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गव्हाण टीमला अगदी पहिल्याच ओव्हरपासून पूर्णपणे आक्रमण मॅचमध्ये करावं लागेल. गव्हाण टीमला दोन्ही साईडनं आक्रमण करावं लागेल. कारण की खेळपट्टीचा विचार केला तर किरण पाटील सर आज दिवस रात्रमध्ये आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजासाठी ही खेळपट्टी खूप महत्वाची राहिली आहे. पूर्णपणे गोलंदाज साथ दिले खेळपट्टी. त्याच्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 51 धावा 24 बॉलमध्ये हा लक्ष थोडंसं अवघड आहे. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज सिद्धेश कोहली आणि निखिल कोहली हे दोन सलामी सध्या खेळपट्टीवरती दाखल झाल्या. मागील मॅच मध्ये सिद्धेश कोहलीनं चांगली बॅटिंग केली होती. आता त्याच खेळीची पुनरुत्ती पुन्हा एकदा या मॅच मध्ये करावी लागेल. एखाद्या ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरायचं तर या मॅच मध्ये सिद्धेश कोहलीला चांगला खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला दर्शन पाटील. खरं तर बोर्ले टीमची ताकद सातत्यानं 2 मॅच मध्ये पाहिले गोलंदाजी. आता या मॅच मध्ये त्या ताकदीला तोडले जाईल का. बॅटिंग करत असरा गव्हाण टीमच्या माध्यमातून. गेम ऑन. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. गोलंदाज दर्शन पाटील समोर तेवढा थाकड विस्फोटक खेळाडू फलंदाज सिद्धेश कोहली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतात गोलंदाज दर्शन पाटील. हा पहिला बॉल समोर सिद्धेश. पहिलाच बॉल प्रहार केलाय ऑफ साईडला. पटका चांगला. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्र खाली आहे. डीपला चढून निघून चाललाय. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा कंप्लीट. पहिल्याच बॉल वरती 2 धावा. वैयक्तिकांना संघाचं हे अकाउंट ओपन केल्या फलंदाज सिद्धेश कोहलीला. आक्रमण देखील करावं लागेल. पहिल्याच ओव्हर मध्ये धावेची लयलूट सध्या करावी लागेल. बॅटिंग करत असताना नक्कीच गव्हाण टीमला. प्रत्येक षटकारांना चौकारासाठी शेखर कोहली यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. गव्हाण टीमसाठी हा कॅश प्राइज आहे. सेकंड बॉल. गोलंदाज तयार दर्शन पाटील. पुलटास बॉल. फटका चांगला ऑफ साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांबोच्या माध्यमातून अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा आल्यात. सध्या सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. फलंदाज सिद्धेश कोहलीच्या माध्यमातून सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 4 या आकड्यावरती. हा पहिला षटक महत्वाचा षटक या अवघ्या 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. त्याच्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा ह्या बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना गव्हाण टीमला. आणि त्याच ईर्ष्यानं सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय सिद्धेश कोहली ॲज द ओपनर. हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंडवरती पाहता. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दर्शन पाटील. प्रहार केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत. चांबो चुकी करणार नाहीये. महत्वाची विकेट. सिद्धेश कोहली बॅक टू द पवेलियन. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना सदानंद स्मृती गव्हाण टीमला.
तर पहिला धक्का लागलाय गव्हाण टीमला. फलंदाज सिद्धेश कोहली मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन खेळाडू सध्या जीवन कोहली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्येचा विचार केला संघ 4 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अगदी चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये देखील दर्शन पाटील करता. मागील 2 मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि तशाच रीतीने या मॅच मध्ये देखील कामगिरी करता. नवीन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जीवन कोहली हा फलंदाज. नेक्स्ट बॉल गोलंदाज दर्शन पाटील. पिल्ले जवळच्या थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल गोलंदाज दर्शन पाटील. समोर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जीवन कोहली. थोडासा स्लोवर बॉल होता. टार्गेटचा प्रयत्न केला. यस, हा डॉट चेंडू आला. पण या षटकाचा विचार केला 4 मध्ये अवघ्या 4 धावा खर्च केला. काय कमालीची गोलंदाजी. मागील दोन्ही सामने पाहिले तर दोन्ही सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली दर्शन पाटील आणि या मॅच मध्ये देखील तेवढीच उत्तमरित्या कामगिरी सध्या दर्शन पाटीलची आहे. 4 मध्ये 4 अवघ्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज पाहिलं तर जीवन कोहली. चेंडूचं लाईन मेरिट पाहावं लागेल. विस्फोटक खेळ साकारावा लागेल. प्रार करावा लागेल मॅच मध्ये. त्याच ईर्षेना पटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकच्या प्रयत्न भरपूर होते. कॅच ड्रॉप झाली. जीवनदार फलंदाज जीवनला मिळालाय आणि ते या सिंगल या बॉलवरती 5 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा अंतिम बॉल. पहिला षटक मार्गी असता दर्शन पाटीचा. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती निखिल कोहली हा फलंदाज. शेवटचा अंतिम बॉल आहे दर्शन पाटील. अंतिम बॉल हाफ ट्रॅकर. परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. अंतिम बॉल देखील निर्धाव आलाय. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 5 या आकड्यावरती. लक्ष खूप मोठ्या 51 धाब्यांचा प्रवास. अजूनही 18 मध्ये 46 धाब्यांची गरज. त्याच्यामुळं डॉट चेंडू हे मॅच मध्ये खूप काही सांगून जातील बॅटिंग करत असताना सदानंद स्मृती गव्हाण टीमसाठी. कारण की डॉट चेंडू कर्दनकर राहतील. 24 मध्ये 51. चला थोडा फास्ट केला. शॉर्ट टीम मिटिंग घ्या. आता प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मिटिंग घेऊ नका. मी विनंती करेन बोरली टीमला सर्वांना अगदी वेळेवरती घरी देखील जायचंय. त्याच्यामुळं थोडासा फास्ट केला. 18 मध्ये 46 हा समीकरण गव्हाण टीम समोर आहे. मैदानाच्या आतमध्ये जीवन ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं आणि त्याला साथ देत असताना फलंदाज निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती सोमनाथ पाटील हा गोलंदाज झाला. पहिला बॉल सोमनाथ पाटीलचा. पहिला बॉल इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. उत्सवतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. पण सिंगल डबलला खुश असेल सध्या गोलंदाजी करत असताना बोरले संघ. कारण की सिंगल डबलला गव्हाण संघ सामना जिंकू शकत नाही. सामना जिंकायचा तर तुम्हाला आक्रमण षटका चौकाराची गरज आहे आणि ते येत नाहीये. त्याच्यामुळे थोडासा संघावरती प्रेशर दबाव बॅकफूट वरती संघ गेलाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सोमनाथ पाटील. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा सिंगल. एकेरी दुहेरी धावेला सध्या प्राधान्य दिलं जाताना संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 44 धावेची गरज आहे. चल निखिलसाठी कॅश प्राइज आहे. सलग 2 बॉल 2 षटका ठोकले तर 6023 रुपये. अंकित कोहलीकडून इथे हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. यस, झेल पकडलाय आणि इथे अजून एक धक्का.
तर दुसरा धक्का लागलाय. धावसंख्येचा विचार केला संघ 7 या आकड्यावरती अडचणी खाली आलाय. बॅटिंग करत असताना गव्हाण संघ मोठे पटकी येत नाही. 51 धावेचा लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि तो लक्ष्य पार करीत असताना पूर्णपणे अडचणी खाली आलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. सोमनाथ पाटील हा गोलंदाज पहिल्या मॅच पासून खरं तर बोर्ले टीमनं आपली ताकद प्रस्थापित केली. गोलंदाजी त्यांची ताकद त्यानं ती ताकद सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. उत्साहित व्यक्ती सिंगल कप्लेट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नाने यस एक फलंदाज रनआउटचा शिकार. निखिल हा फलंदाज रनआउटचा शिकार झालाय. आपण पाहिलं तर निखिल 2 वेळा रनआउटचा शिकार झाला. मागील देखील एक मॅच मध्ये निखिल रनआउटचा शिकार झाला होता आणि या मॅच मध्ये देखील. तर तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. पूर्णपणे दबावाखाली सध्या गव्हाण संघ. इथून प्रहार करावा लागेल. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला विस्फोटक खेळ साकारावा लागेल. ते होत नाही. वारंवार डॉट चेंडू वारंवार विकेट त्याच्या कारणास्तव पूर्णपणे प्रेशर आलाय. तू मैं चुकीचा कॉल होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल आहे. अवघ्या 8 धाबा धावपुस्तकावरती आहेत. समोर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदेश कोहली हा फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये संदेशने चांगली बॅटिंग केली होती. आता या मॅच मध्ये देखील 30 अपेक्षा गव्हाण संघ करतोय. प्रहार केलाय. फटका बसला. इलेव्हन ताकद कमी होती. अजून एक ते धक्का. चौथा विकेट मैदानातून बाहेर. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ 8 या आकड्यावरती. बारा बॉल तब्बल 43 धाब्यांची गरज मॅच मध्ये गव्हाण टीमला. मॅच थोडीशी एकतर्फी होत असताना पाहायला मिळतं कारण की 4 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना गव्हाण टीमनं आणि 12 मध्ये अवघ्या 8 धाबा बनल्यात. आता 12 मध्ये 43. चला थोडा फास्ट केला. 12 मध्ये 43 हा समीकरण गव्हाण टीम समोर आहे. 12 मध्ये 8 बनलं. 4 विकेट गमवल्यात. आता 12 मध्ये करायचे 43. ओमकार कोहली आणि त्याला साथ देत असताना दीपराज ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिल पाटील हा गोलंदाज झालाय. तर सहारा ग्रुप अनिल भागीत यांच्याकडून सोमनाथ पाटीलला 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. इथे मात्र कॉल झाला नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू डिलिव्हर झाला. डबल 2 धाबाला त्या बॉलवरती संघ जाऊन पोहोचला. टोटल 10 या आकड्यावरती. शांत क्रिकेट आहे. शांत वातावरण आहे आणि या शांत वातावरणामध्ये शांत क्रिकेट पाहायला मिळतं. 51 धावांचं लक्ष पार करायचं होतं. पूर्णपणे बसलाय सध्या गव्हाण संघ.
मैदानावरती 11 मध्ये 41 ची गरज आहे. विकेट पाहिली तर गोलंदाजासाठी अगदी पोषक राहिली आहे. आजच्या 10-8 फॉरवर्ड मध्ये प्रत्येक गोलंदाजाला बेनिफिट दिलं या विकेटनं. लाईन चांगली आहे, लेन्स चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे सध्या बोर्ले टीमची पाहायला मिळतं. यस, डॉट चेंडू आलाय. 10 बॉल 41, प्रत्येक बॉलवरती चौकार हवाय. मॅच मध्ये पकड मजबूत करतोय सध्या गोलंदाजी करत असताना बोर्ले संघ. पुढचा बॉल हो, प्रहार केलाय, पटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, बलतील दर्शक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. या पटक्यांची गरज पहिले होती खरं तर बॅटिंग करत असताना गव्हाण टीमला. षटकाराला 6च्या मदतीनं संघ 16 या आकड्यावरती 9 मध्ये 35. मॅचला कलाटणी देईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. इथून सामन्याला युटर्न देईल का, कारण की मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर एखाद्या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. आणि या स्पर्धेच्या ट्रॉफ्या पाहिल्या तर तुम्हाला सर्वांना आकर्षित करतील एवढ्या सुंदर ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 9 बॉल 35 हा समीकरण सध्या गव्हाण टीम समोर आहे. गोलंदाज साहिल पाटील 3 मध्ये 8 खर्च केल्या. समोर फलंदाज पाहिलं तर ओमकार कोहली. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकअप मिळाला. यष्टक्ष थोडे संदेश पाटील बमलिंग झाले मात्र बॅकअप सुंदर आला. तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एक धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 8 मध्ये 34. येणारे 8 बॉल 34 धावेंची गरज. ऑफसाईडला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक पकडलाय जेल. अजून एक फलंदाज. 5वा धक्का बॅटिंग करत असताना सदानंद स्मृती गव्हाण टीमला. आज कॅमेरामॅन आमचे अक्षय पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील आम्ही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पार्टी या भेटणार. 7 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 7 बॉल मध्ये तब्बल 34. 7 बॉल वरती मोठे पटके हव्यात बॅटिंग करत असताना गव्हाण टीमला. मॅचची पूर्णपणे हवा काढल्या. गोलंदाजी भरपूर चांगली. केपी सर, आपण पहिल्या मॅच पासून पाहिलं तर वाईल्ड कार्ड एंट्रीवरती हा बोर्ले संघ मैदानावरती आला आणि तेवढंच चांगलं प्रदर्शन प्रत्येक खेळाडूनं, प्रत्येक गोलंदाज 100% योगदान दिला. आणि अंतिम क्षणाला खरं तर संदेश पाटीलची केली पहिली वैयक्तिक चांगली बॅटिंग केली. एक चांगलं टार्गेट पहिल्या पूर्वार्धामध्ये सेट केला आणि सेकंड क्षेत्रामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी देखील. शेवटचा अंतिम बॉल आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज साहिल पाटील. अद्याप 9 खर्च केला. एक विकेट साहिल पाटीलच्या नावावरती आहे. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल. स्ट्रेट डाईव्ह हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. अवघे सिंगलला प्राधान्य. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस 18 धावा धाव पुस्तकावरती. येणारे शेवटचे 6 बॉल 33 धावांची गरज. मॅच थोडीशी एकतर्फी आहे. 6 मध्ये 33 थोडासा अवघड झालाय सदानंद स्मृती गव्हाण टीम साठी. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती शुभम पाटील. मागील 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो हा गोलंदाज. पहिल्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेन्स केला. सेकंड मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 7 धावा. काय करिश्मा केला या गोलंदाजाला. दोन्ही मॅच मध्ये अगदी संकट मोचक म्हणून उभा राहिला बोर्ले टीम साठी. 6 मध्ये 33 शुभम पाटील. समोर मयुरेश कोहली. चला थोडा पास केला. अंतिम 6 बॉल आहे. 33 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शुभम पाटील. हो, पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला. यष्टक्षे थोडं पंबलिंग झालं. पहिल्या बॉल मध्ये 22 मध्ये ही सिंगल धाव आली. 1 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्येचा विचार केला तर
19 धावा. आता 5 मध्ये 32, 5 मध्ये 5 षटकार आहे, तरी देखील हा सामना गमवावा लागेल. गोलंदाजी बॅटिंग करत असताना खरं तर गव्हाण टीमला, कारण की कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम 5 मध्ये 32. सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या रीतीनं फेकतोय गोलंदाज शुभम पाटील. आता बाकी दोन्ही खरं तर आपण बॉल पाहिले तर जड मध्ये गोलंदाजी केली, ब्रह्मास्त्राचा वापर केला. 4 बॉल शिल्लक आहेत मॅच. आज स्पर्धेचा खरं तर पहिला दिवस रात्र पाहतोय. पुन्हा एकदा सर्व आयोजक कमिटीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण इथे समालोचन करण्यास संधी दिली. त्याच्यानंतर आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील सर यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की ज्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. सर्वांचा आभार. भरपूर चांगलं प्रेम देखील इथे सर्वांनी दिलं. त्याच्यात आमचे मित्र प्रणय असतील, सचिन दादा असतील, सर्वांचा आभार व्यक्त करतोय. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत, 30 धावांची गरज. मॅच एकतर्फी झाली. सामन्यामध्ये आता पकड निर्माण करत असताना विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे तो मात्र गोलंदाजी करत असताना बोरले संघ. शुभम पाटील हो, प्रार गेलाय, फटका चांगला, प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये, ऑन साइडला तडाखा, षटकार. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 मध्ये 24. ओमकार कोहली याच्या बॅट मधून षटकाराला 7 मध्ये 17. चांगली बॅटिंग केली ओमकारने मॅच मध्ये. 7 मध्ये 17 धावांचं योगदान सध्या तरी गव्हाण टीम साठी. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ सुपर बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर. फलंदाजा फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. अजून एक धक्का, 6वा विकेट मैदानातून बाहेर. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. बोरले संघ जल्लोष करतोय सध्या. शेवटचा 1 बॉल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करताना सध्या बोरले संघ, कारण की सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली. आणि आज डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिला संघ, ज्या संघानं अधिराज्य गाजवत असताना सुपर 5 साठी दाखल झालाय, तो संघ 24 लाईव्ह इव्हेंट बोरले संघ. अभिनंदन. चला ओमकार, आपण या षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ओमकार, आपण ते कॅश प्राइज घेऊन जा. 2 षटकार ठोकलेत. आजच्या दिवस रात्रामध्ये अगदी चांगला खेळ केला. वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन या स्पर्धेमध्ये आला आणि त्याच्यानंतर संदेश पाटीलची सेना ज्यानं आज हुकूमत गाजवली आणि तो संघ या स्पर्धेचा पहिला संघ ठरतोय जो सुपर 5 साठी दाखल होतोय. अगदी या चमचमत्या ट्रॉफीवरती, एखाद्या ट्रॉफीवरती बोरले संघाचं नाव कोरलं जाईल. अभिनंदन बोरले टीम. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूनं या टीमची बांधणी केली, ज्याने या टीमला घडवलं, संदेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. वैयक्तिक 16 बॉल 32 धावांची उपयुक्त केली. अंतिम मॅच मध्ये अगदी चांगली विस्फोटक केली करणारा संदेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. हॅलो, 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 हॅलो. चला, मॅन ऑफ द मॅच संदेश पाटील बोरले, कॅप्टन, आधारस्तंभ, फलंदाजी अतिशय उत्तम. आणि संदेश पाटील याला मॅन ऑफ द मॅच 32. वा, जबरदस्त. बोरले संघ सुपर 5 साठी एका ट्रॉफीचा मानकरी ठरला हा संघ 100%. संदेशकडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मी विनंती करतो सूरज, मॅन ऑफ द मॅच घ्या. मॅन ऑफ द मॅच विशाल भोईर यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची सामनावीराची ट्रॉफी द्यायची आहे संदेश पाटीलला. जरा फोटो घ्या.
संदेश पाटील या शेवटच्या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी, धाड धाड षटकार त्याने जवळजवळ 32 का 34 धावा संदेशने ठोकल्यात. संदेश वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या संघाला आणि वाटलं होतं का आज ट्रॉफी पर्यंत पोहोचणार काय आणि बाकीच्या तुझ्या गोलंदाजांचा परफॉर्मन्स काय सांगशील? नक्कीच मी एकच सांगेन की बॅट्समन फक्त एक तुम्हाला गेम जिंकून देईल, पण बॉलर तुम्हाला पूर्ण टुर्नामेंट जिंकून देतील. आणि बॉलरांनी आम्हाला पूर्ण टुर्नामेंट ट्रॉफीला प्राप्त करून दिला. थँक्यू व्हेरी मच. हे होते संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे ऑनर प्रोप्रायटर आणि एक जबरदस्त फलंदाज. आणि आज बोर्ले संघ पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालेला आहे सुपर 5 साठी. धन्यवाद. आणि त्यांनी 29 तारखेला आपण यायचं आहे, लक्षात घ्या बोर्ले संघ. आणि आजची रात्र संपली असं आपण जाहीर